Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. शिरसाट साहेब, गजानन कीर्तिकर यांचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. प्रवीण दरेकरांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे की शिवसेनेकडून उमेदवारी मिळवायची आणि ऐनवेळी अर्ज माघारी घेऊन अमोल कीर्तिकरला निवडून आणायचा असा कीर्तिकरांचा कट होता. माझ्या माहितीप्रमाणे तर कीर्तिकरांनी उमेदवारी मागितलीच नव्हती. मुळामध्ये आमचा आग्रह होता की त्यांनी ही निवडणूक लढवावी, परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की मी मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. आणि त्यानंतर मला वाटतं वायकरांची उमेदवारी शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे. तरी यामध्ये जर असं काही किंतु परंतु असेल तर कीर्तिकर हे मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहेत आणि त्या चर्चेमधून हे सर्व काही निष्पन्न होईल. आणि मला वाटतं यासाठी आज संध्याकाळी किंवा उद्या कीर्तिकरांची आणि मुख्यमंत्र्यांची भेटही होणार आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. पुण्यातलं जे हिट अँड रन प्रकरण आहे ते अजूनही चर्चेमध्ये आहे. FIRमध्ये 304 कलम लावल्याचं सांगितलं गेलं, मात्र प्रत्यक्षात FIRमध्ये ते दिसत नव्हतं. दुसऱ्या FIRमध्ये ते असल्याचं सांगितलं, मात्र तो FIR सध्या उपलब्ध होत नाही. एकीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणतात की आरोपीने दारू पिली होती, मात्र FIRमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचं कुठलंही कलम लावलेलं नाही. हा जो काही गोंधळ झालेला आहे त्यासाठी जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे हे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि म्हणून 304 हे जे कलम आहे ते नंतर त्यात इन्सर्ट करण्यात आलेलं शासनाच्या आदेशानुसार. ज्या मुलाला नाबालिग समजलं गेलं होतं त्यामध्ये आता त्याला बालिग समजून हे कलम त्याच्यावर टाकावी अशी शासनाची भूमिका आहे. म्हणून तो प्रकार असेल, ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असेल, त्याच्यामध्ये जे काही त्रुट्या होत्या ह्या त्रुट्या आता सर्व दूर होतील आणि जो अधिकारी याला सपोर्टिंग होता त्याच्यावरही निश्चित कारवाई केली जाणार आहे. म्हणून न्यायालयाने पहिला जो निकाल दिला होता त्या निकालाच्या नंतर आता जो निकाल दिला 14 दिवसाची रिमांड दिलेली, त्याच्या वडिलांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. आता हे प्रकरण कुणीही दाबू शकणार नाही. त्यामध्ये योग्य तो आता उलगडा सर्व होत चाललेला आहे आणि म्हणून आता कारवाईचे सर्व दरवाजे आता उघडे झालेले आहेत. यामध्ये कुणाला पाठीशी घालणं किंवा राजकीय पक्षाचा हस्तक्षेप हा कुठेही सहन केला जाणार नाही, एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. शरद पवार आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे. त्यात रोहित पवारांनी उडी घेतली. रोहित पवार म्हणतात की स्वयंघोषित गांधी 2014 नंतर गायब, गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांची खेळणे योग्य नाही, असं त्यांनी अण्णा हजारेंना प्रत्युत्तर दिले. आणि त्यापूर्वी शरद पवार अण्णा हजारे यांची सुद्धा चर्चा रंगली आहे. अण्णा हजारेवर आता 12 वर्षांतर आरोप करणं मला वाटतं चुकीचं आहे. ज्या माणसाने दिल्लीसारख्या ठिकाणी आंदोलन उभं केलं त्याचा परिणाम म्हणून आज केजरीवाल मुख्यमंत्री राहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्याला अण्णा हजारेच्या सांगण्यानुसार की त्यांच्यावर जेव्हा मी काय आरोप प्रत्यारोप केले ते त्या पदावरून पायउतार झाले होते आणि त्याचा राग म्हणून आता 12 वर्षानंतर शरद पवार साहेबांनी माझ्यावर आरोप करणं हे मला वाटतं त्यांनी चुकीचं केलेलं आहे, असं हे अण्णा हजारेचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. आणि रोहितला सांगेल की 12 वर्षापूर्वी आपला आणि राजकारणाशी तसा अर्थार्थी संबंध नव्हता. कॉमेंट्स करताना एखादा माणूस जर राष्ट्रहिताच्या गोष्टी करत असेल, आपल्या देशाच्या बद्दल जर तो स्वाभिमान बाळगून काही आंदोलन करत असेल, भ्रष्टाचारी मंत्र्यांना जर तो जेलमध्ये टाकत असेल तर त्याच्यावर अशा प्रकारचा आरोप करणं किंवा अशा प्रकारचे गांधी मुखवटा असं त्याला म्हणणं मला वाटतं हे चूक आहे. आणि अशा पद्धतीचे एखाद्या माणसाचा, इतक्या मोठ्या चांगल्या नेत्यांचा अपमान करणं हे त्यांना शोभत नाहीत. पालघरमध्ये मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपतर्फे पैशाचा वाटप केल्याचा आरोप आहे. आता हे आरोप प्रत्यारोप होत राहतात. निवडणुकीमध्ये जो कोणी पराभवाच्या छायाखाली असतो ना, मग तो
पैसे वाटल्याचा आरोप करतो, EVM मशीन खराब झाल्याचा आरोप करतो, स्लो मतदान झाल्याचा आरोप करतो, परंतु पराभव मान्य करत नाही. म्हणून असे कारणं आता दाखवून उपयोग नाहीत. ज्या टायमाला पैसे वाटप जर होत असेल, ज्या कोणत्याही ठिकाणी असेल, कोणत्याही पक्षाचं असेल, तर आपण ते त्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेला किंवा त्या ठिकाणच्या इतर जो कोणी यंत्रणा असेल त्यांना हे निदर्शनास आणून दिलं पाहिजे. सगळं पाणी वाहून गेलं पाटाखालून आणि आता सांगायचं की नाही आता त्या टायमाला पैसे वाटत होते आणि आता का बोंब बोलताय तुम्ही? ही काय वेळ आहे का बोंबलायची? आता तू फक्त रिझल्टचं वाट पहा 4 तारखेची. जिथं तुमचा पराभव दिसतो त्या ठिकाणी तुम्ही हे असे कारणं जे दाखवतात हे लोकांच्या लक्षात येतं. तर म्हणून त्याच्यावर आता काही जास्त लोक चर्चाही करत नाहीत, तर त्याला म्हणजे सिरियसली सुद्धा घेत नाहीत. सांगली निवडणुकीमध्ये तिकडे एक मजेशीर ट्विस्ट आलेला आहे. काँग्रेस जे राबलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला विशाल पाटीलही उपस्थित होते आणि विश्वजित कदमही उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा कोणाला यावरून प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळं ठाकरे गटाकडून पक्षातून विशाल पाटलांची हकालपट्टी करावी अशी मागणी आहे. काँग्रेस कधीच उबाठाबरोबर नव्हती. उबाठाशी त्यांचा काही संबंध नव्हता. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशाल पाटलाचं काम केलेलं आहे, हे उघड सत्य आहे आणि सगळे सांगलीकर जाणतात. म्हणून उबाठा गटाने काय मागणी केली त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. स्नेहभोजनाला जे आज सर्वजण एकत्रित आलेत या सर्वांनी ठरवूनच विशाल पाटलाचं काम केलं होतं. आणि या अशा गोष्टी आता उठावा गटाने बोलणं किंवा त्यांनी काय करणं, काँग्रेस उठावा गटाबरोबर होतीच कुठं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पण नव्हती आणि शरद पवारचा सो कॉल्ड राष्ट्रवादी पक्षही उठावा गटाबरोबर नव्हता, हे सर्व जनतेला माहिती आहे. म्हणून अकेला चलोरच्या भूमिकेत मी पहिल्यांदा सांगितलं तर उठावा गटाला चालावं लागेल आणि त्याचा परिणाम आता ह्या निवडणुकीमध्ये त्यांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, दुष्काळाचा आढावा घेणार आहेत. परिस्थिती भीषण आहे महाराष्ट्रात. याला म्हणतात सिरियसनेस. मराठवाड्यामध्ये इतका भीषण दुष्काळ चालू आहे, पाणी टंचाई. तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या वाढत चाललेली आहे. पुढचा महिना आणखीन जायचा. या महिन्यामध्ये काय होईल ही गंभीरता लक्षात घेऊन आज मुख्यमंत्री दौऱ्यावर आलेले आहेत आणि ह्या दौऱ्यामध्ये ह्या सर्व गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे. काही ठिकाणी अचानक वादळ वारा येतोय, पाऊस पडतोय, त्यामुळे शेतमालाचं नुकसान होतंय. काही ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे. जनावरांचं काय, चाऱ्याचं काय होईल, हा सगळे गंभीर प्रश्न आहेत. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी निवडणूक आयोगाला सुद्धा कळवलेलं आहे. मला वाटतं त्याची परमिशनसुद्धा आली असावी आणि आजची जी बैठक आहे ती मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.